नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत 5 किलोच्या प्रमाणामध्ये पायनॅपल शिरा। जर तुमच्याकडे पूजा असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर तुम्ही असे परफेक्ट प्रमाण घेऊन 5 किलोचा शिरा घरी बनवू शकता। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 5 किलो रवा। रवा हा आपल्याला एकदम बारीक साईजचाच घ्यायचा आहे। त्यानंतर घेतलेली आहे 5 किलो साखर। 5 किलो रव्यासाठी आपल्याला 5 किलो साखर वापरायची आहे। तुम्हाला जर जास्त गोड बनवायचं असेल तर तुम्ही 6 किलो साखर जरी वापरली तरी चालेल, पण साखर 5 किलोपेक्षा कमी नाही घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे कुठलेही ड्राय फ्रूट्स घेणार नाहीये, फक्त मनुके घेतलेले आहेत। ते आपल्याला अर्धा किलो मनुके घ्यायचे आहेत इथे, बघू शकता। त्यानंतर मी इथे 3 किलो वनस्पती तूप घेतलेलं आहे आणि पिवळा कलर आणि पायनॅपलचं इसेन्स घेतलेलं आहे। हे बघा, या पातेल्याने मी रवा मोजून घेतलेला आहे। एक पातेले भरून रवा होता तर मी 3 पातेले भरून पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आपल्याला तेवढं पाणी लागणार नाही, पण गरम करताना आपल्याला तेवढं गरम करून घ्यायचं आहे। जर नंतर लागलं तर आपण टाकू शकतो पुन्हा। तर जास्त क्वांटिटी मध्ये बनवायचं आहे, त्यामुळे मी इथे मोठी शेगडी घेतलेली आहे आणि कढई पण मोठीच घेतलेली आहे। छोट्या कढईमध्ये पटपट भाजला जाणार नाही रवा। बघू शकता कढई गरम झालेली आहे, तर मी इथे अर्ध तूप घालून घेत आहे। यामध्ये तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये आपण रवा भाजून घ्यायचा आहे छान। बघू शकता मी इथे रवा टाकून घेत आहे। रवा स्वच्छ निवडून घ्यायचा आहे पहिल्यांदा आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। हाय फ्लेमवरती आपल्याला रवा अजिबात भाजायचा नाहीये। बघू शकता, तुमच्याकडे जर मोठी कढई किंवा शेगडी नसेल तर तुम्ही छोट्या कढईवरती पण कढईमध्ये पण भाजू शकता रवा, पण थोडंसं प्रमाण घेऊन भाजा। जास्त रवा घेतला तर तो व्यवस्थित भाजला जाणार नाही। सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला। हे बघा, कमी गॅसवरती छान रवा छान भाजून घ्यायचा आहे पूर्ण। रवा जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर आपला शिरा व्यवस्थित होणार नाही, चिकट होईल। त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला। सारखं हलवत राहिल्यामुळे आपला रवा खाली लागणार नाही। बघू शकता, काही लोक इथे 5 किलोसाठी 5 किलोच तूप वापरतात, पण मी इथे तूप कमी घेतलेलं आहे। मी 3च किलो तूप वापरणार आहे, कारण जास्त तोंडात टाकल्यानंतर तुपट नाही लागला पाहिजे, त्यामुळे मी 3च किलो तूप घेत आहे। तुम्ही गावरान तूप पण वापरू शकता, मी इथे वनस्पती तूप वापरलेलं आहे। हे बघा, मी राहिलेलं तूप पण यामध्ये घालून घेतेय। छान हलवून घ्यायचं आहे पूर्ण। तुमच्या घरी पूजा असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर तुम्ही बाहेरून आणण्याऐवजी घरी असं 5 किलोचं प्रमाण परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे। छान होतो रवा। हे बघा, आमचं पायनॅपल शिरा खूप छान झाला होता। गुरुपौर्णिमेनिमित्त बनवला होता मी इथे। आमच्या शेजारी दत्त मंदिर आहे, तिथे मला प्रसाद बनवून द्यायचा होता, म्हणून मी 5 किलोचा शिरा घरूनच बनवून दिला होता। तर बघा, आपला रवा छान भाजलेला आहे। त्यानंतर मी पाण्यामध्ये कलर टाकून घेतलेला आहे, फूड कलर। बघू शकता, आता थोडंसं करून पाणी टाकायचं आहे आपल्या यामध्ये। थंड पाणी घालायचं नाही, पाणी गरमच असायला हवं। आणि पाणी टाकताना गॅसची फ्लेम कमी करून ठेवायची आहे सुरुवातीला। पाणी टाकताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण आपला रवा देखील गरम आहे आणि पाणी पण गरमच आहे, त्यामुळे ते अंगावर उडू शकतं। इथे कलर टाकून घ्यायचा आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्ही पायनॅपलचं इसेन्स पण टाकून घ्यायचं आहे। तुमच्याकडे क्रश असेल तर आणखी चांगलं, कारण क्रशने जास्त छान फ्लेवर येतो। मला क्रश भेटलं नाही पायनॅपलचं, त्यामुळे मी इथे इसेन्स वापरलेला आहे, पण इसेन्सनी पण खूप छान टेस्ट आली याला। पाणी थोडंसं आटलं की आपण यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। बघू शकता, साखर पण पूर्ण वापरायची आहे। मी इथे 5 किलोला 5 किलो साखर वापरलेली आहे। तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही 6 किलो साखर घेतली तरी चालेल, पण साखर 5 किलोपेक्षा कमी नका वापरू, पूर्ण वापरा। हे बघा, त्यानंतर मनुके घालून घ्यायचे आहेत। मनुके आपल्याला सर्वात लास्ट घालायचे आहेत। सुरुवातीला जर घातले तर ते जास्त कुक होतील, म्हणजे जास्त शिजतील आणि त्याचा गाळ होईल पूर्ण, त्यामुळे ते आपल्याला लास्टला टाकायचे आहेत।
आणि तुम्ही जर आणखी दुसरे कुठले ड्रायफ्रुट्स वापरणार असाल, काजू बदाम, तर ते आपल्याला पहिल्यांदा तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत, मग नंतर यामध्ये वापरायचे आहेत. बघू शकता छान हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. जास्त काही साहित्य न वापरता मी इथे खूप छान शिरा बनवलेला आहे. बघू शकता तुम्ही 200 ते 250 लोकांना पुरेल एवढा प्रसाद आहे हा. आणि घरच्या घरी बनवल्यामुळे याला जास्त काही खर्चही देखील आलेला नाहीये. हे बघा, आता पातेल्यामध्ये काढून आम्ही याला मंदिरात घेऊन जाणार आहोत. बघू शकता अजिबात चिकट झालेला नाहीये आपला शिरा. आता यावरती आपण तुळशीपत्र घालणार आहोत वरतून. आता हा प्रसाद वाटण्यासाठी रेडी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आपली ही पायनॅपल शिऱ्याची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.